नमस्ते नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनल सोनल लाईफस्टाईलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। नवीन दिवसाची नवीन सुरुवात। तर आताच जस्ट स्कूलमधून आलो आज आणि आज आद्विकला सुट्टी होती म्हणून त्याला माझ्या स्कूलला घेऊन गेली। येता येता दूधसुद्धा घेऊन आलेली आहे मी। तर दूध पण आता तापून देईल कारण त्याला मग चपाती खाऊ घालावं लागेल मला। चला तर जस्ट मी स्कूलमधून आले आता मी चेंज वगैरे करायला दूध तापत ठेवते। तसं म्हणजे दूध तापत ठेवली तर तापत आद्विकला खाऊ घालावं लागेल मला। तर इथं मी ना दूध तापत ठेवून घेते कसं मग त्याला पण खाऊ घालायला, कारण की मी आज सकाळी त्याला 7लाच लवकर उठून आंघोळ वगैरे करून घेऊन गेलेली होते आणि मग सकाळपासून तो खूप थकलेला पण होता, कारण की मुलांना एवढ्या लवकर उठवणं ना ते खूप थकून जातात आणि आद्विक तसंच आणि एवढ्या लांबून चालत येणं जाणं, त्याच्यामुळे मग म्हटलं आधी त्याला खाऊ घालून थोडंसं झोपेन तो, तर म्हणून त्याचं आधी आवरून घेते। तर एका गृहिणीची पारख कशी होते तर तिने घर कसं ठेवलेलं आहे तर त्यावरून एका गृहिणीची पारख होत असते। तर बघा आपल्याला आपले पहिल्यांदा तर विंडोज असतात ना ते क्लीन करून घ्यायला पाहिजे, कारण की मग ते ब्लॉकेज तिथं घाण डाग कसले काही असेल ना तर तिथे स्वच्छ होऊन जातील आणि तिथून हवा खेळती राहील। तर अशा पद्धतीने मी विंडो क्लीन करत राहते, नेहमीच फडका तिथे हे करून घेते। त्याच्यानंतर जेवढे आपले शोपीस असतील साईडला कुठे साईडला आपण बसण्याच्या बाजूला ठेवलेले असतील ना ते सुद्धा धूळ वगैरे असते तर ते सुद्धा क्लीन करणं महत्त्वाचं असतं, कारण की अचानक जर कोणी आलं ना त्यावेळेस अरे बापरे आपण आधी तरी तिथं थोडंसं साफसफाई करून घेतली असती, फडक्याने पुसून घेतली असती, ती धूळ काढून घेतली असती असं वाटतं आणि नंतर आपल्याला पस्तावा येतो ह्या गोष्टीचा। म्हणून मग वेळच्या वेळी ही कामं केलेली ना कधी पण चांगली। म्हणून आपल्याला ह्या छोट्या गोष्टी असतात, बेसिक गोष्टी असतात की घर आपलं नीटनेटकं कसं हवं तर आपला सोफा क्लीन असला पाहिजे, बाकीच्या गोष्टी आजूबाजूच्या जे आपले शोपीस असतात ना ते सुद्धा क्लीन असले पाहिजे, तिथं धूळ नसावी, म्हणजे आपण ह्या ना डेली यूजमध्ये पटापट छान क्लीन करून घ्यायच्या, कारण की ह्या गोष्टी ना खूप महत्त्वाच्या आहे। आपण तेच विसरून जातो, आपण कपड्यांचं आवरून घेतो, भांडे आवरून घेतो, स्वयंपाक करतो, सर्व आवरतो, पण हे धूळ वगैरे साईडला राहते बघा। बऱ्याचशा घरामध्ये असेल तर धुळीचं प्रमाण म्हणजे धूळचं ठिकाण राहून जातं, कानाकोपरे किंवा शोपीस। तर हे सर्वांच्याच घरामधली परिस्थिती, तुमच्याच नाही माझ्या पण। मग आपल्याला कधी कधी वाटतं की आपण आहे ना हे का नाही स्वच्छ केलं, कोणी अचानक आल्यानंतर, तेव्हा आपल्याला खूप ऑकवर्ड होतो आणि खूप असं लाजिरवाणं होतं आणि असं आपल्यासोबत होऊ नये म्हणून आपण ती गोष्ट आधीच केली पाहिजे। म्हणून ना दिवसातून रोज असे एकदा क्लीन करून घेतलं ना म्हणजे कसं तर तिथं कधी धूळ होत नाही आणि व्यवस्थित क्लीन राहतं। आणि असं म्हणतात की ज्या घरामध्ये स्वच्छ एकदम वातावरण प्रसन्न राहील तिथे लक्ष्मी नांदते, तर हे खरं आहे। तर तुम्ही स्वतः पण बघा, आपण जेव्हा घर आपलं स्वतःसाठीच हे फक्त दुसऱ्या दाखवण्यासाठी नाही किंवा दुसऱ्यांसाठी नाही तर आपल्या स्वतःसाठी, आपल्या घरच्या, तर कसं आपले लहान मुलं असतात खेळतात, परत काही ना काही राहतं म्हणजे मग त्यांच्यासाठी पण हे करणं आवश्यक आहे। त्याच्यामुळे मग मी नेहमी आपलं घर आहे ना रोजच्या रोज जी कामं आहे ना ती करते, म्हणजे असं धूळची ठिकाण धूळ होते सारखं मग फडकं आपलं हे करून फिरून घेतलं ना तरी पण तिथलं क्लीन असतं। त्याच्यानंतर बसण्याची जागा, आणि जेव्हा कोणी सोफ्यावर बघा बसण्याची जागा पण ही नीटनेटकी असली पाहिजे, कारण की कोणी आला का डिरेक्टली आपलं तिथं सोफ्यावर बसतं, ती जागासुद्धा क्लीन असली पाहिजे। त्याच्यावर खाण्याचे पदार्थ नको, कारण की लहान मुलं सतत पाडत असतात तर ते पदार्थ असे पडलेले ते नको, तर हे एक महत्त्वाचं असतं। त्याच्यानंतर आपले हे छोटे प्लांट आपण ठेवलेले असतात ना त्याच्यासुद्धा धूळ जमून जाते, तुम्ही पाहू शकता। तर ते छोटी मोठी धूळ ती झटकून घेतलेली पाहिजे, म्हणून मग आपण आहे ना ह्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे। आणि मग हे जेव्हा कोणी आलं ना एकदम बघतं की नाही बाबा धूळ नाही, व्यवस्थित घर छोटं असो मोठं असो नीटनेटकं ठेवणं, एकदम स्वच्छ ठेवणं हे एका गृहिणीचं सर्वात मोठं कौशल्य आहे। आणि ह्या जर छान वाटेल ना म्हणजे बाहेरून जर कोणी पाहुणे येतील ना ते आपल्या घरात येताच त्यांना एकदम प्रसन्न वाटेल ना, खरंच तो आनंद त्यांच्यावर आला ना म्हणजे नाही बाबा ह्या ज्या आहे ना गृहिणी तर खरंच यांनी खूप छान मेहनत घेतली आहे, घराला स्वच्छ ठेवलेलं आहे। आणि घर जेवढं स्वच्छ ठेवताना तेवढं त्यांचं मनसुद्धा स्वच्छ असतं, कारण की त्या एकदम सर्वांचा विचार करून असतात। ज्या गृहिणीस घराला आपलंसं करतात, आपल्या घरच्यांना आपलंसं करतात ना त्या खरंच आपल्या सर्वांच्या म्हणजे एकदम मिसळून जातात।
तर हेच काही एका गृहिणीचं खरंच खूप मोठं आहे. तर ती गृहिणी खरंच तिला हँड्स ऑफ, की ती एवढं सारं करते सर्वांसाठी करते, घरासाठी करते. म्हणजे तिला किती त्रास झाला पण नाही, ती अजिबात स्वतःला थांबवत नाही. ती फक्त आणि फक्त आपल्या घरच्यांचा आणि आपल्या घराचा विचार करत असते. आणि आपण नेहमी ह्या गोष्टी आपल्यासाठी करा आणि स्वच्छ आपल्या घरच्यांसाठी करत राहा. कारण की ह्या छोट्या-छोट्या गोष्टीमुळे आपल्याला कधी लाजिरवाणं नको, कधी आपल्याला दुसऱ्यांचे 2 शब्द ऐकायला नको. त्याच्यामुळं आपण आपलं घर स्वतःसाठीच तर हे सर्वांसाठी ठेवत जा. आणि असं छोट्या-छोट्या गोष्टी तुम्ही पाहिल्या. मी फक्त काय क्लिनिंगला काहीच नाही वेळ लागला. फक्त 20 ते 30 मिनिटामध्ये ही क्लिनिंग होऊन जाते. आणि रोज तुम्ही जर 20 मिनटं जरी काढले ना, फक्त एका फडकं घेऊन पटापट पुसून घेतलं, टेबल म्हणा, सोफा व्यवस्थित करून घेतला, आपले शोपीस वगैरे काही असेल ते सर्व क्लिनिंग करून घेतल्या ना, तर काही वेळ लागत नाही. आपलं घर एकदम टापटीप असतं. तर तुम्ही रोज ही कामं करा, तर तुमचं घर अगदी नीटनेटकं. आणि एक सवय अंगाशी लावायची, की जी वस्तू जिथं जागा ठेवली ना, आपण ठरवली ना, ती जागा तिथल्या तिथं ठेवा. म्हणजे जिथल्या तिथं वस्तू ठेवण्याची सवय राहिली ना, तर आपलं घर अगदी टापटीप राहील आणि पसाराही होणार नाही. आणि तुम्हाला पण जास्त आवरायची गरज पडणार नाही ह्या गोष्टी केल्या तर. मी नेहमी ह्याच करत असते ह्या गोष्टी. तर माझ्या अशा असतात म्हणून मला माझ्या घरामध्ये जास्त पसारा होत नाही. तर म्हणून आपण जिथल्या तिथं वस्तू ठेवल्या ना, तर व्यवस्थित घर राहतं. आणि असं मला तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगायचं होतं, एका गृहिणीची पारख कशी ठरवली जाते. आणि तुम्हाला पण तुमच्या घरामध्ये नीटनेटकं ठेवण्यासाठी फक्त 10 मिनटं जरी काढले ना, तरी तुम्ही तुमचं घर टापटीप ठेवू शकता. तर अशा प्रकारे मी रोज माझं घर ठेवत असते. तर सर्व आपले कामं तर हॉलची झाली, आवरून बेडरूमची झाली. तर आपलं एक खूप महत्त्वाचं आपलं किचन. तर किचनचं जे प्लॅटफॉर्म आहे ना, तो सुद्धा एकदम टापटीप आणि एकदम स्वच्छ ठेवा तुम्ही. कामं झाल्यानंतर जिथल्या तिथं त्या वस्तू ठेवल्या, गॅस व्यवस्थित पुसून किचन ओटा एकदम क्लीन ठेवला ना, तर अगदी स्वच्छ राहतं. म्हणजे कोणी पण आपल्या किचनमध्ये अगदी आलं ना, तर त्याला खूप छान वाटेल. नाहीतर तुम्ही बघा, आपल्याला कोणाच्या घरात गेलं चहासुद्धा पिऊ वाटत नाही, कारण की एवढा पसारा, अरे बापरे! मग आपल्याला नाही आवडत त्या गोष्टी. तर ह्या गोष्टीसुद्धा खूप इम्पॉर्टंट असतात. ह्या काही याच्यामध्ये लाजण्यासारखं नाही. म्हणून खरंच ह्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट असतात. तुम्ही पण नीटनेटकं ठेवा तुमचं किचन. तर जस्ट माझी सर्व घरातली कामं उरकून झाली, आवरलं गेलं माझं सर्व. तर चला मग आजचा मी व्हिडिओ इथंच एंड करते. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तेवढे जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.